महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतील वाद पेटलेले असताना आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेतील कथित बेकायदेशीर कारभार चव्हाट्यावर आलाय। बेकायदेशीर विश्वस्त नोंदणी, नियमबाह्य सभासद नोंदणी आणि निवडणुका न घेता संघटना चालवली जात असल्याचा गंभीर आरोप जुन्या नोंदणीकृत सदस्यांनी केलाय। तर या प्रकरणात धर्मादाय आयुक्त, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली दखल स्वागतार्ह असल्याचं मत माजी विश्वस्तांनी व्यक्त केलं आहे। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत ज्या पद्धतीने बेकायदेशीर कृत्य समोर येत आहेत त्याच पद्धतीचा अवलंब छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेत तब्बल 20 वर्षांपूर्वी केल्याचा आरोप जुन्या नोंदणीकृत सदस्यांनी केलाय। त्या काळात काही विश्वस्तांनी या कारभाराला विरोध केला होता, मात्र धर्मादाय आयुक्तांनी त्यावेळी आक्षेप मान्य करत सदस्य नोंदणी कायदेशीर ठरवली होती, तर काही आजीव सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते। मात्र तांत्रिक कारणांवरून उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवत सध्या डिफेक्टो बॉडी जबरदस्तीने संघटना चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। निवडणूक न घेता कार्यकारिणीचा मुदत संपूनही धर्मादाय आयुक्तांकडे कोणतीही अधिकृत नोंद नसताना हा कारभार सुरू असल्याचे सांगितले जाते। या पार्श्वभूमीवर जुन्या नोंदणीकृत सदस्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे मागणी करण्यात आली आहे की नोंदणीकृत आजीव सदस्यातून नवीन कार्यकारिणी निवडावी किंवा प्रशासक नेमावा, तसेच विद्यमान बेकायदेशीर विश्वस्तांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी। जिल्हा क्रिकेट संघाचे मैदान नोंदणीकृत विश्वस्तांच्या किंवा थेट खेळाडूंच्या ताब्यात द्यावे। निवडणुका होईपर्यंत कोणालाही संघटना ताब्यात देऊ नये अशी भूमिका किरण जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आहे। तर एकीकडे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतील वाद न्यायालयात असतानाच दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेतील हा गंभीर प्रकार क्रिकेटच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करतोय। आता धर्मादाय आयुक्त या प्रकरणात काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे। थोडक्यात ही प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा उद्देश असा आहे की कित्येक वर्षापासून ही संघटना कार्यरत नाहीये म्हणजे खेळाडूंसाठी तिचा उपयोग होत नाहीये, कारण 2009 नंतर ह्या संघटनेत इलेक्शन झालेलेच नाहीये आणि आम्ही इथं जे हजर आहोत तेही आज रेकॉर्डवर आहोत चॅरिटी कमिशनरच्या जॉईंट सेक्रेटरी आणि मेंबर म्हणून, आणि बाकीची जी कार्यकारिणी होती 11 पैकी 4 जण जिवंत आहेत, बाकी गेलेले आहेत। आणि आज मितीला ही जी काही बॉडी सोकॉल्ड बॉडी आहे आणि जी तुम्हाला माहिती आहे तीच तिथं ग्राउंडचा कब्जा आहे, सगळे व्यवहार त्यांच्या हातात आहे, पण खेळाडूंना तिथं मज्जाव आहे। तर आज आम्ही जी ही प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे आणि जे काही ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही तुम्हाला प्रेस नोट दिली आहे त्याची नोंद ही चॅरिटी कमिशनरमध्ये आम्ही केलेली आहे आणि पुढं ती MCA कडे पण देणार आहोत, कारण ती अपेक्स बॉडी आहे, त्यांच्याकडे देणार आहोत। आणि औरंगाबादच्या क्रीडा क्षेत्रासाठी त्यावेळेस औरंगाबाद जिल्ह्यात स्वतःचं ग्राउंड असलेल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव मी 89-86 ची गोष्ट करतोय, संभाजीनगर हे आता जे ग्राउंड आहे ते पहिलं ग्राउंड होतं महाराष्ट्रात आणि MCA ने नंतर ग्राउंड घेतलंय, नाही तर कॉर्पोरेशनच्या ग्राउंडवरच नेहरू स्टेडियमला मॅचेस व्हायच्या। तर आता ह्या इन्फ्रास्ट्रक्चरचा खेळाडूंसाठी उपयोग व्हावा म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जे काही प्रश्न असोसिएशन बद्दल विचारायचे असेल तर आता जे पदाधिकारी आहेत, जे स्वतःला पदाधिकारी म्हणतात, त्यांच्याकडून ह्या प्रश्नाची उत्तरं घ्या, आम्ही जे म्हटलेलं आहे। आणि याच्यात जर काही चूक असेल तर परत आम्ही जाहीर सहीनिशी आम्ही माफी मागू। धन्यवाद। शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणतात इलेक्शन कंडक्ट करायला सांगितलं होतं, इलेक्शन झालेच नाही, सध्याची जी बॉडी आहे मग ती कार्यरत कोणत्या आधारावर आहे? नाहीच आहे, ती नाहीच आहे, कारण कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते जे 73 ला जे स्थापना झाली संघटनेची तेच कॉन्स्टिट्यूशन आहे। 10 रुपये जनरल मेंबर, 100 रुपये लाईफ मेंबर आणि पॅट्रनचे 5 वगैरे काय जे असतील ते त्यावेळेस माहीत नाही ते होते, आणि तीच लिस्ट आहे। या लाईफ मेंबर्स जे आहेत 153 होते, त्यापैकी अर्धे अधिक तर नाही आहे अनफॉर्च्युनेटली। तेवढ्या याच्यावरही इलेक्शन आम्ही घ्या म्हणतोय तर ते घेत नाहीये। तुमचे सर प्रमुख मागण्या काय? प्रशासक नेमण्याची पण एक मागणी हे बघा, आमची मागणी काय आहे की हे क्रीडांगण खेळाडूंसाठी खुलं व्हावं। त्याच्यासाठी मार्ग काय आहे की एक तर चॅरिटी कमिशनरने इलेक्शन डिक्लेअर करावं, त्यांच्या सुपरविजन खाली त्यांच्याकडे जर लिस्ट असेल ऑफिशियल तर ती लिस्ट द्यावी। ते म्हटले 89 आता जे जिवंत आहेत त्यांनी इलेक्शन कंडक्ट करा, तर ते आम्ही करायला तयार आहोत। ते नाही म्हटले ते कंडक्ट करतात, किंवा ही पण बॉडी जे डिफेक्टो नाही आहेत 4 आणि 48 त्यांनीही कंडक्ट केली तरी चालतील, जे एक्सपेल्ड आहेत
त्यांच्या व्यतिरिक्त जे कोणी आहेत त्यांनी तसंच सांगितलेलं आहे, डिफेक्टो बॉडी शूड कंडक्ट इलेक्शन असं म्हटलेलं आहे. त्याच्यावर आता त्याला 2019 नंतर किती वर्ष झाले? 2016 का था ना? 2016ची ऑर्डर होती. ऑर्डर आहे, आता 26 झाले. मग हे प्रॉक्सी वॉर मी जे म्हटलं ना तुम्ही, हे करत राहायचं आणि एन्जॉईंग दी प्रॉपर्टी इलिगली. आता तुम्ही कोणीतरी प्रश्न विचारला की फंड्स आले, तुम्हाला माहिती आहे का? काहीच माहित नाही. आणि कोणी मागणी करायची? आम्हाला तो अधिकार नाहीये. आम्ही पण डिफेक्टच आहे ना, फक्त आम्हाला इलेक्शन पुरतं जिवंत केलं होतं. लाईफ मेंबर आहोत म्हणूनच बरेचसे लाईफ मेंबर आले आहेत. आता आम्ही तेही करणार आहे, सगळे लाईफ मेंबर ऍप्लिकेशन करून देणार आहे की आम्ही लाईफ मेंबर आहे. आता प्रश्न असा येतो, 4च लाईफ मेंबर सारखे. आता खत्री साहेब आहेत, त्यांना म्हटलं की तुम्ही लाईफ मेंबर नाहीच आहे, तर ते प्रूव्ह कसं करणार? इलेक्शनची ज्या इलेक्शन झाली होती तेच 86ची चॅरिटी कमिशनरमध्ये आजचा कागद